भारतात आता महागाईचा भडका उडताना पाहायला मिळतोय। साखरेपाठोपाठ आता तांदळाचे भावही वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। मागील महिन्याभरामध्ये तांदळाच्या भावात सुमारे 11% वाढ झाली आहे। वाशीमधील एपीएमसी बाजारात याचा परिणाम स्पष्ट दिसतोय। वाढती मागणी, प्रमुख राज्यांमधून घटलेली आवक आणि निर्यातीचा परिणाम यामुळे भाव वधारलेले आहेत। दिवाळीपर्यंत मागणी आणखीन वाढणार असल्याने तांदळाचे भाव अजून वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर तांदळाचे सध्याचे दर नेमके किती आहेत पहा। 1 किलो कोलम तांदळासाठी घाऊक बाजारात सध्या 45 ते 70 रुपये तर किरकोळ बाजारात 55 ते 85 रुपये दर आहे। इंद्रायणी तांदळासाठी किलोला 50 ते 75 रुपये घाऊक बाजारात तर किरकोळ बाजारात 65 ते 90 रुपये मोजावे लागतात। आंबेमोहर तांदळासाठी घाऊक बाजारात 85 ते 120 रुपये दर आहे तर किरकोळ बाजारात 100 ते 135 रुपये एवढा दर आहे। बासमती तुकडा भातासाठी 1 किलोला घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये मोजावे लागतात तर मोगरा तांदळाच्या 1 किलोसाठी घाऊक बाजारातील दर 60 ते 70 रुपये एवढा आहे। तर डाळींचेही दर आता वधारलेले आहेत, त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। तर तूर डाळीचे आधीचे दर 120 ते 130 रुपये होते, सध्या 130 ते 140 झाले आहेत। चना डाळ आधी 75 ते 80 रुपये प्रति किलो मिळायची, आता 80 ते 85 रुपये प्रति किलो। उडीद डाळीचा दर जो आहे तो आधीचा 130 ते 140 रुपये होता, सध्या 140 ते 150 रुपये प्रति किलो मिळते।